दिवशी आजच्या आजच यस नक्कीच प्रत्येक दिवसातून उत्कृष्ट खेळाडू ज्या खेळाडूच्या नावी जो दिवस राहील त्याला देखील एक योग्य ते पारितोषिक या स्पर्धेच्या माध्यमातून दिला जाणार आहे. प्लेयर ऑफ द डे प्लेयर ऑफ द डे पारितोषिक आम्हाला शरद हलके आणि राहुल हलकेनं स्पॉन्सर केले. जाऊ आपण मॅच कडे. सामना सुरू होतोय. एका बाजूला वीर तानाजी दापोडे तर दुसऱ्या बाजूला जय हनुमान भावाले. सलामीर जोडी दापोडे संघाची नेहमीप्रमाणे राजू पाटील आणि कुंदन पाटील ही सलामीर जोडी आलेली आहे आणि गोलंदाज आहेत विजय केने. पहिला चेंडू क्या बात आहे. पहिला चेंडू बॅटला चाटून अगदी आपण पाहिलं तर शॉट फाईन लेग इनफिल्डच्या आतमधून चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. यष्टीरक्षकाने जरूर चांगले प्रयत्न केलेत. पहिल्या सामन्यामध्ये ज्या खेळाडूंनी सामनावीर पारितोषिक पटकावलाय वीर तानाजी दापोडे टीम करून राजू पाटील. धन्यवाद साहेब, आपण या ठिकाणी आलात. आदरणीय भोईर साहेब या ठिकाणी आणि सन्माननीय जोशी साहेब या ठिकाणी आलात. या कार्यक्रमाला या गावाला शैक्षणिक असेल धार्मिक असेल किंवा क्रीडा क्षेत्रात भरभरून मतदान करणारे आमचे आदरणीय जोशी साहेब आणि भोईर साहेब आमच्यातून रजा घेत आहेत. धन्यवाद साहेब, आपण असंच प्रेम आम्हावर राहू देत. आज सुद्धा या स्पर्धेला 51,000ची भरीव मदत या ठिकाणी नमनजी जोशी साहेबांच्या माध्यमातून झालेली आहे. धन्यवाद व्यक्त करतो. तसेच आणि सन्माननीय बालकृष्णजी भोईर साहेब यांच्याकडनं 11,000 रुपयाचं रोख रक्कम मंडळाला सुपूर्द करण्यात आली. धन्यवाद साहेब, आपण असंच प्रेम अशीच कृपा अशीच माया आम्हा कासनेकरांवर आम्हा संपूर्ण अमर क्रीडा मंडळावर राहू देत हीच आपल्याकडनं अपेक्षा ठेवतो. आणि मैदानाच्या आतमध्ये जातील केले सर. खूप खूप धन्यवाद. दोन चेंडू मध्ये 5. पहिल्या चेंडूवर एक सिंगल राजू पाटीलच्या बॅट मधून आणि दुसऱ्या चेंडूवर कुंदनजी पाटील यांच्या बॅट मधून चौकार आलाय. सुरुवात चांगली आहे पहिल्या दोन चेंडू मध्ये. दोन्ही संघांसाठी हा खूप महत्वाचा सामना आहे, कारण की या सामन्यातून जो संघ जिंकेल तो या स्पर्धेच्या एका ट्रॉफीचा हकदार बनणार आहे. मग कदाचित ती पहिली दुसरी तिसरी अथवा चौथी ट्रॉफी असेल. बघूया, दोन्ही टीम मजबूत टीम आहेत. कुंदनजी पाटील षटकातील पुढचा चेंडू खेळतील विजय केने यांचा. वेलकम. राहुल हलके बॅक टू दी बॉलर. इथे स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चांगली फिल्डिंग आणि महत्वाची विकेट. राजू पाटील धावचित बाद. पाटील हे दुर्दैवरित्या बाद झालेत. चेंडू अगदी त्यांच्या समोर होता. नक्कीच मात्र पॉपिंग क्रीम मध्ये पोहोचण्यामध्ये कुठेतरी कमी पडले आणि विजय केनेनं अगदी चेंडू स्टंपवर फेकलाय आणि डायरेक्ट हिट करून राजू पाटीलची धावबाच्या स्वरूपात महत्वाची विकेट पहिल्या ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर घेतलेली आहे. पहिल्या सामन्यातील हिरो या सामन्यातून मात्र 1 या धावसंख्येवर बाद होऊन तंबूच्या आश्रयाला गेलेले आहे. गोल कॅप्टन मैदानामध्ये ज्ञानदेव पाटील आलेत वीर तानाजी दापोडे टीम कडून. इथे अजून एक विकेट. कुंदन पाटील यांचा त्रिफला उडवला आहे. विजय केने चागाई गुरु. आणि कधी कोणाला खाली आणेल याचा अंदाज बांधणं खूप कठीण आहे. पहिल्या दोन चेंडूमध्ये एक चौकार एक सिंगल 5 धावा
त्यानंतरच्या दोन चेंडूमध्ये दोन्ही सलामीवीर तंबूच्या आसरेला गेलेत. राजू पाटील यांच्या नंतर कुंदन पाटील यांचा देखील विकेट भावाले टीमला मिळालेला आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये मनोज पाटील आलेत. नक्कीच कुंदन पाटील देखील निराश पावलांनी खेळाडू कक्षाकडे परत आहेत. राजू पाटीलची जिथे विकेट आली तिथूनच थोडासा दबाव नक्कीच कुंदन पाटील यांनी देखील घेतला असावा. 4 चेंडू 5 धावा. बघूया मनोज पाटील यांना बऱ्याच दिवसातून मैदानातून आपण खेळताना पाहतोय. हाताला दुखापत झाली होती आणि त्या दुखापतीतून सावरताना ही मला वाटतं पहिली की दुसरी स्पर्धा ते खेळतायत. चालू सीझन मध्ये अगदी आपल्या संघापासून थोडेसे दूर होते. बघूया 5वा चेंडू विजय केने कासने गावाच्या टोकाकडून. क्या बात आहे. चेंडू अगदी मिडऑफला खेळले. चांगला झेल इथे देखील कंप्लीट केलाय. विकेट वर विकेट, धक्के पे धक्का दे धक्का. फलंदाज मनोज पाटील आउट. प्रमोदजी भोईर भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे लॉर्ड कमिटी मेंबर आणि शलोमाता वाल टीमचे माजी कॅप्टन यांनी देखील शुभेच्छा दिलेत. त्यानंतर नक्कीच मनोहर गुलवी एजी स्पोर्ट निंबवली टीमचे खेळाडू हेमंत गुलवी मुसाबा यांनी देखील ही स्पर्धेला लाईक केलेले आहे. त्यांचं देखील स्वागत. बघूया नवीन बॅटर मैदानामध्ये चिंतामण आलेत. आता शेवटचा चेंडू आहे. पहिल्या 2 चेंडूमध्ये 5 आणि त्यानंतर सलग 3 चेंडूमध्ये 3 विकेट. फुलटो चेंडू इथे हा फटका गॅप मधून चालला अगदी डीप स्लिपर कव्हरला. सीमा पार चौकार. संघाकडे वय वर्ष 45+ कमीत कमीत मला वाटतं 9 ते 10 खेळाडू आहेत. आज हेमंत भोईर नाही आहेत, माणिक पाटील नाहीत, तरी देखील आपण पाहिलं तर हा 5वा फलंदाज आहे. वय वर्ष 45+. चिंतामण पाटील, नरेंद्र देखील आहेत, त्यानंतर नरेश दादा देखील आहेत, हनुमान दादा आहेत. म्हणजे जवळजवळ एक 11 ते 12 खेळाडू वय वर्ष 45+चे कुंदनजी पाटील यांच्या टीम मध्ये आहेत. 1 ओव्हर 3 बाद 9 धावा. त्याच्यामध्ये 2 चौकार, 1 सिंगल, 1 धावचित बाद आणि 2 फलंदाज. नक्कीच विजय केनेच्या खात्यामध्ये एक सांघिक यश आहे राजू पाटीलचा. कुंदन पाटील त्रिफळचित बाद झालेत, तर मनोज पाटील झेलबाद झालेत. 1 ओव्हर 3 बाद 9. बघूया क्रमांक 2 साठी गोलंदाज सोमनाथ. गोलंदाजचं नाव सांगा. नरेश आहेत 12वे. येस, 12वे खेळाडू आहेत. धन्यवाद. विश्रामभाऊ दापोडे टीमचे देखील 12वे आहेत आणि भावाले टीमचे देखील 12वे आहेत. नवनाथ पवार आणि विश्राम पाटील या दोन्ही टीमचे 12वे. धन्यवाद. बघूया ज्ञानदेव पाटील आहेत, खूप शांत स्वभावाचे व्यक्तिमत्व. आता चिंतामण पाटील आणि ज्ञानदेव पाटीलला अजून एकाच षटक इथे खेळून काढावं लागेल. येणाऱ्या फलंदाजीमध्ये जरूर नितीन ज्युनियर आहे, मात्र इथे भागीदारीची गरज आहे, पार्टनरशिपची गरज आहे, कारण की अजून 18 चेंडू खेळायचे आहेत. बघूया नरेश. हा चेंडू अगदी पाय चालले नव्हते, जागेवरूनच एक फटका कव्हर पॉइंटला खेळायचा होता. चांगल्या टप्प्यावर हा नरेशाचा चेंडू आपण पाहिलाय. डॉट बॉल. इष्टरक्षक सोपान इथे बॅटची कडा घेऊन चेंडू अगदी शॉर्ट थर्डमॅन इनफिल्डच्या आतमधून उचललाय. बघूया दुसऱ्या धावेचा प्रयत्न, साफ नकार दिलाय चिंतामणनं. नक्कीच धाव घेताना जे 2 फलंदाज खेळपटूवर असतात तेव्हा जर अगदी मेन
फलंदाजाच्या पाठीमागे चेंडू आला तर समोरच्या खेळाडूंनी कॉल करत असतो आणि मेन फलंदाजांनी जेव्हा नॉनस्टिकच्या पाठीमागचे फलंदाजाकडे चेंडू जाईल तेव्हा त्यांनी खेळाडू कॉल करणं गरजेचं आहे. इथे हा फटका सॉंग केलं, अगदी चेंडू चाललाय, काऊ कॉर्नर, सीमारेषेच्या बाहेर, षटकार. संघाच्या टोटलला संजीवनी मिळालेली आहे. चिंतामणनी ठरवलंय नाही की दबाव घ्यायचा नाहीये, चांगला ताकदवान फटका ठोकलाय. एक चौकार एक षटकार, 2 मध्ये 10. चिंतामणच्या बॅट मधून इथे बघूया, इथे एक चिक्की सिंगल पूर्ण केली. क्या बात आहे. इथे 22च्या स्वरूपात एक सिंगल धाव. धावसंख्या 16 मध्ये चिंतामणच्या बॅट मधून 3 चेंडू मध्ये 10. कुंदन पाटीलने एक चौका ठोकला, राजूने एक सिंगल, नामदेव पाटील 1 वर खेळतात, मनोज पाटील 0 वर बाद झालेत. 1 ओव्हर 4 चेंडू मध्ये 16 धावा लागलेली आहेत. म्हणजे अजून या इनिंगचे 14 चेंडू दापोडी टीम कडे आहेत. गोलंदाज नरेश, हा चेंडू अगदी स्वेर मारा, टप्पा चांगला होता मात्र दिशा खराब पाहायला मिळाली. नाना गुंडली यांनी सालाबाद प्रमाणे या वर्षी देखील षटकार, विकेट हॅट्रिकला कलरफुल टी शर्ट आणि आज पहिला मानकरी राहिलेला आहे. गावदेवी सोनाली टीमचा फलंदाज गोरख इथे झेल टिपले इष्टरक्षकानं आणि धक्का नंबर 4 लागलाय. वीर तानाजी दापोडे टीमला कॅप्टन नामदेव पाटीलच्या रूपानं फलंदाज बाद. हवा पाहिलं तर 11 मध्ये 18 आहेत, मात्र विकेट खूप लवकर गमावलेत. राजू पाटील, कुंदन पाटील, मनोज पाटील आणि आता नामदेव पाटील हे झटपट 4 फलंदाज बाद झालेत. आता मधल्या फलीतील एक उत्कृष्ट इष्टरक्षक फलंदाज नितीन ज्युनियर आलाय. खूप मोठी जबाबदारी या सामन्यातून नितीनला उचलावी लागेल. चिंतामण पाटील आहेत, 3 चेंडू मध्ये 1 चौकार 1 षटकार, 10 वर खेळतोय आणि दुसऱ्या ओव्हरचा शेवटचा चेंडू फेकण्यासाठी गोलंदाज तयार नरेश. 13 चेंडूंचा खेळ बाकी आहे, 6 विकेट हातामध्ये आहेत. बघूया दापोडी टीम. इथे फटका डीप मिड विकेट रिझनला खेळलाय. अप्रतिम झेल विजय केनीनं हा झेल पकडलाय की मॅच पकडली. 5वा धक्का लागलाय वीर तानाजी दापोडी टीमला. 18 धावसंख्येवर डीजे. झालाय वीर तानाजी दापोडे टीमचा 5 बाद 9च्या सरासरीने 18 धावा लागलेत. नवीन बॅटर मैदानामध्ये सत्यवान पाटील, हा देखील वय वर्ष 45 प्लस आहे. फक्त आतापर्यंत आपण पाहिले ना तर 7 फलंदाजामध्ये फक्त एक फलंदाज नितीन ज्युनियर 40 प्लस आहे. बाकी 7चे 6 फलंदाज हे वय वर्ष 45 प्लसचे आहेत. बघूया तिसऱ्या क्रमांकासाठी शिवाजी केने की लक्ष्मण श्रीकांत, कोणाला गोलंदाजी इथे द्यायची चर्चा मला वाटतं सुरू आहे. कारण की पहिल्या 2 ओव्हर मध्ये वार केलाय वीर तानाजी दापोडे टीमवर. जवानमान भावाली टीमचे गोलंदाज विजय आणि नरेशनं इथे पलटवार
पायाला मिळेल का बघूया. चिंतामण 3 चेंडू खेळलाय, 10 वर आहे. सीताराम भालेकर देखील संघाचे एक चांगले गोलंदाज आहेत. मात्र आता क्रमांक 3 साठी गोलंदाज श्रीकांत. श्रीकांत एक खूप जुना नाव आहे. जवानमान भावाले टीम कडून खूप चांगला क्रिकेट त्यांनी नेहमीच केलेला आहे. बघूया अखेरकार चर्चा झाली कॅप्टन सोबत आणि सर्व 11च्या 11 खेळाडूंची आणि तिसरं ओव्हर टाकण्याची जबाबदारी श्रीकांतच्या खांद्यावर दिलेली आहे जवानमान भावाले टीम कडून. चला सामन्याला सुरुवात करा आपण लगेच. अमर स्पोर्ट कासने 40+ आयोजित स्वर्गीय महादेव भाऊसाहेब दलवी स्मृती चषक 2026 चा गट नंबर 1 मधून आपण हा शेवटचा सामना पाहतोय. स्पर्धेचा पहिला दिवस. चला गोलंदाज श्रीकांत आपण खेळायला सुरुवात करायची आहे. पहिला चेंडू अतिशय चांगला डिफेन्स केलाय चिंतामणनं. चेंडू कव्हर पॉइंट रिजन कडे सरसावतोय. 2 धावा पूर्ण केलेत. सीताराम भालेकर तिथे आहेत. 2 धावेनं संघाची टोटल 20. 13 चेंडू मध्ये 20 धावा आलेत. 11 चेंडू खेळायचे आहेत. चिंतामणनं 4 मध्ये 12 धावा या 20 मध्ये वैयक्तिक बनवलेले आहेत. आणि चिंतामणवर आता मोठी जबाबदारी आहे. सिंगल डबल न धावफलक पुढे घेऊन जावं लागेल. कारण की इथून चिंतामणची विकेट गेली तर दापोडी टीम अजून अडचणीमध्ये येण्याची शक्यता आहे. बघूया श्रीकांत. इथे बॅटची आतली कडा घेऊन चेंडू अगदी शॉर्ट फाईन लेग इनफिल्डच्या आतमध्ये. एक सिंगल धाव. सिंगलना धावसंख्या 21. आजच्या दोन्ही टीम आपण पाहिल्या तर दोन्ही टीमला एक एक सामना बाय मिळाला होता. बावाले संघाला लोणार टीम आली नव्हती आणि दापोडे संघासमोर पूर्णा टीम आली नव्हती. आणि या दोन्ही टीम वा क्या बात आहे. सेन्सिबल क्रिकेट अगदी डोक्याचा पुरेपूर वापर करताना सत्यवान पाटील खूप दांडगा अनुभव आहे. वीर तानाजी दापोडे टीम करून भरपूर 40+ क्रिकेट सत्यवान पाटील खेळलेत. पहिले चेंडूवर एक सिंगल धाव घेऊन चिंतामणला स्ट्राईक दिलेली आहे. धावसंख्या 22. 15 चेंडू मध्ये 22 आलेत. अजूनही 9 चेंडूंचा खेळ या इनिंगचा बाकी आहे. इथे अतिशय चांगला फटका आपण पाहतोय. स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू खेळलेत. लॉंगले का सीमारेषेकडे चेंडूला उचललाय. चांगली कॉलिंग. काही गडबड करून चालणार नाहीये. दोन्ही फलंदाज अगदी शांत डोक्याने आता मैदानातून खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. 23 धावा. 5 बाद 23. फुलटॉस चेंडू होता. हलक्या हाताने अगदी चेंडूला मिड ऑफ रिजन मधून खेळलाय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूला उचलतायत. एक सिंगल धाव. 24 धावा झालेल्या आहेत. 35+. दापोडा टीम फाईट देईल आणि 35च्या आत जर ठेवलं तर भावाले टीम नक्कीच खुश असेल. बघूया 24 धावा लागलेत. हा चेंडू इथे बघूया काय घडलाय. चेंडू चालला अगदी लॉंग स्टॉप शॉर्ट फाईन लेग शॉर्ट थर्ड मॅन रिजन मधून. सर इशारा करायचा आम्हाला. 22. एकच धाव. क्या बात आहे. इथे फलंदाज धावले का नाहीयेत. धावा 2 ते 3 घेता आल्या असत्या. तिसऱ्या ओव्हरची समाप्ती. 5 बाद. धावा बनलेत 25. 18 चेंडू 5 गडी बाद आणि 25 धावा लागलेत. पंचवीस धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. आता शेवटची आणि अंतिम 4थी ओव्हर स्लॉग ओव्हर. बघूया कुठल्या गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू सोपवला जाईल.
जानमान भावाले टीम कडून या ओव्हर मध्ये 15+ आल्या तर दापोडी टीम अटॅक करू शकते. भावाले टीमवर गोलंदाजी करताना बघूया अखेरकार गोलंदाजीसाठी इथे विजय केनेनं शिवाजी केने सीताराम भालेकर यांना थांबून ठेवलाय. विजय केने यांचे बंधू आहे शिवाजी केने, एक चांगला अष्टपैलू खेळाडू आहे जयनमान भावाले टीमचा. नक्की यशवंतजी केने साहेब चालू सीझन मध्ये खूप कमी आपल्याला पाहायला मिळतात या टीम सोबत. भिवंडी शिवसेना उपतालुका प्रमुख आहेत आणि भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे सल्लागार आहेत आणि या टीमचे एक सदस्य आहेत. नक्की सध्या आगरी महोत्सव आयोजन विश्वभाऊ तळे मात्रे यांचं आपण आगरी महोत्सव भिवंडी 24 ते 28 जानेवारी दरम्यान पाहणार आहोत. चला शेवटचा आणि अंतिम चौथा ओव्हर शिवाजी केने. आज विजय केनेनं काय चांगला डोक्याचा वापर करून ही स्पर्धा खेळलेली आहे. चांगला खेळ टिपला नितीन ज्युनियरचा. चौथ्या ओव्हरचा पहिला चेंडू अतिशय चांगली लाईन लेंथ पाहिली. चेंडू डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर जातोय. चिंतामण पाटीलची ताकद न जगत पाहायला मिळते. चौकाराला आहे. आणि शॉट बनवून अगदी ऑन साइडला एक ताकदवान फटका आपण पाहिलाय चिंतामण पाटीलच्या बॅट मधून. धावसंख्या 29. चांगला फटका केलाय. शिवाजी केनेचा चेंडू चौकार खेळावा इतका काही सोपा नव्हता. नक्कीच बघूया चिंतामण पाटील. शेवटचे 5 चेंडू आहेत. इथे फुल टॉस घेतलाय. मिस टाइम फटका चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक नक्कीच चांगले प्रयत्न केलेत. 2 धावा पूर्ण केलेत आणि 2 धावेनं संघाची टोटल वीर तानाजी दापोडे 5 बाद 31. हळूहळू चिंतामण पाटीलनं चांगले प्रयत्न केलेत. आतापर्यंत आपण पाहिले तर 9 मध्ये 20 धावा वैयक्तिक चिंतामणचे आहेत. 31 मध्ये क्या बात आहे. 20 धावा चिंतामणच्या बॅट मधून 31 मध्ये. अजून 4 चेंडू त्याला खेळायचे आहेत शिवाजी केने. इथे अपील जरूर केली मात्र पंच सहमत नाहीये. तिथे वाईटचा इशारा मेन पंच सुरेश घरत सरांनी केलेला आहे. व्हाईटच्या स्वरूपात एक सिंगल धाव ऍड होईल. वीर तानाजी दापोडे संघाच्या फलकावरती. धावसंख्या 32 धावा. चार चेंडू आहेत. 32 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. बघूया चिंतामण पाटील आणि शिवाजी केने. एका बाजूला गोलंदाज शिवाजी केने तर दुसऱ्या बाजूला फलंदाज चिंतामण पाटील. असा सामना मैदानात आपल्याला पाहायला मिळतोय. उपस्थित आमचे सर्व लाडके प्रेक्षक सर्वांचं शाब्दिक सुमनानी सहर्ष स्वागत. हा चेंडू अगदी पुढे ठेवला होता. बघूया इथे चेंडूने घेतलाय वलन आणि अतिशय चांगला बॅकअप पाहायला मिळतोय. शॉट थर्डमॅनचे क्षेत्ररक्षक शॉट फाईन लेगला येऊन चांगली फिल्डिंग केली. धावसंख्या 33. बघूया सत्यवान पाटील एक घेतील की मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतील. धावा 33. सत्यवान पाटील खेळतात 2 चेंडू मध्ये 2. इथे गती परिवर्तन. स्लोवर चेंडू टाकलाय.
गतीनं बीट केलंय सत्यवान पाटीलला. शिवाजी केनेची ताकद आहे आणि म्हणूनच विजय केनेनं त्यांचा बंधू शिवाजी केनेला हे शेवटचं ओट टाकण्याची जबाबदारी दिलेली आहे. चौकारानं सुरुवात केली, मात्र त्यानंतर कमालीची वापसी. 2 चेंडू शेष. इथे हा चेंडू अजून एक डॉट. नक्की जी एक धाव घेतली चिंतामण पाटीलनी, ती धाव आता कुठेतरी बावळे संघाला लक्की ठरलेली आहे. कारण की सलग 2 चेंडू डॉट टाकलेत, धावा थांबले 33 वर. या इनिंगचा आजच्या दिवसातील पहिल्या इनिंगचा शेवटचा चेंडू क्वार्टर फायनल सामन्यातील गोलंदाज शिवाजी केने. हा चेंडू अंधी कॉर्पेट केलाय. बघूया चेंडू चालला अगदी वैडिश काऊ कॉर्नर रिझन कडे. दुसरी धाव इथे पूर्ण केलेली आहे. 2 धावा सत्यवान पाटीलच्या बॅट मधून. इथे पहिल्या डावाची समाप्ती. वीर तानाजी दापोडे टीम नाणेफेकी आल्यानंतर सामन्यातून प्रथम फलंदाजी करताना 5 गड्यांच्या मोबदल्यात 35 धावा त्यांनी उभारलेत आणि 36 धावांचं टार्गेट सेट केलंय. बरोबर प्रति ओव्हर 9 धावा विजयासाठी जानमान भावाले टीमला बनवायचे आहेत. आणि नक्कीच या 36 धावा बनतील की थांबतील याचं धावतं समालोचन आपण नक्कीच ऐकूया. सचिन गुंडले यांच्या माध्यमातून नक्कीच संदेश वाकर आहेत. आपण नक्कीच जाऊया. जेव्हा सामना सुरू होईल तेव्हा आपण समालोचन कक्षामधून संदेश वाकर यांचा आवाज ऐकू. तत्पूर्वी डीजे मॅन यांच्या धन्यवाद धावलेचे. चला वळूया आपण मॅचच्या दिशेने. धन्यवाद कालीराम केनी. जय हनुमान भावाले टीम समोर 36 धावांचे लक्ष उभं केलंय वीर तानाजी दापोडे टीमने. आणि या 36 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल आपण पाहूया. क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सजवून घ्या. चला लवकरात लवकर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा. टीम भावालयचे कॅप्टन
नक्कीच त्या दरम्यान या ठिकाणी शुभ आगमन आपण पाहतोय. सन्माननीय दत्ताजी गोंदली, वेलकम. या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे, सुस्वागतम. विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थान बनावा. मी सन्माननीय नानाजी गोंदली आपणास विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते नाही मिलिंद भाऊ साहेब उपसरपंच सन्माननीय प्रशांत खर्डीकर साहेबांचे या ठिकाणी शुभ आगमन झालंय. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थान बनावा. प्रशांत खर्डीकर साहेब आणि सन्माननीय बालू भोईर साहेबांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झाले. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. आपल्यामध्ये व्यासपीठावर सन्माननीय बालू भोईर साहेब उपस्थित आहेत. आपण त्यांना सन्मानित करूया. मी नानाजी गोंदले नाही मिलिंद भाऊ साहेब आहेत, त्यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान त्या ठिकाणी करायचा आहे. बालू भोईर साहेबांना आपण या ठिकाणी सन्मानित करूया. बालू भोईर साहेबांना या ठिकाणी सन्मानित केले जात आहे, हे आपण व्यासपीठावर पाहू शकता. त्यानंतर पुढील सन्मान आपण या ठिकाणी करूया. मित्र, ज्यांच्या माध्यमातून आज नक्कीच मला चांगली साथ मिळाली, कालूराम केनी जे आमचे समालोचक आहेत, मी रामदास शेळके साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान या ठिकाणी करायचा आहे. या स्पर्धेला नक्कीच अगदी 4 छान लावण्याचं काम मात्र त्यांनी आज दिवसभरात या ठिकाणी केलंय. चांगली साथ मना मिळाली. कालूराम केनी, व्हॉइस ऑफ मानकोली भिवंडी, त्यांना आपण या ठिकाणी सन्मानित करूया. या स्पर्धेला अगदी फक्त 1 दिवस त्यांनी वेळ दिली आहे. उद्यापासून मात्र ते दुसऱ्या ठिकाणी बिझी आहेत. पुढील स्पर्धेसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा असतील. कालूराम केनी, व्हॉइस ऑफ मानकोली भिवंडी, आपण पाहू शकता सन्मान त्या ठिकाणी होत आहे. त्यानंतर गुणलेखक विशाल नाईक, आपण पुढील सन्मान त्या ठिकाणी करूया. विशाल नाईक जे आमचे गुणलेखक आहेत, प्रत्येक बॉलचा अप टू डेट डेटा आज मात्र आमच्यापर्यंत पोहोचवला गेला. त्यांचा देखील शुभ सन्मान या ठिकाणी होत आहे. विशाल नाईक त्यांचं बोली आपण मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी अत्यंत महत्वाची विकेट मिळाली आहे वीर तानाजी दापोडे टीमला. विजय केने बाद झालाय. नवीन फलंदाज लक्ष्मण मैदानाच्या आतमध्ये आलाय. चार धावा धावफलकावर आहेत, मात्र महत्वाची विकेट मिळाली आहे. या प्लेयर्स देखील फॉलो थ्रो मध्ये बॉल स्टॉप केला गेलाय. मिळेल अजून एक विकेट रन आउटच्या स्वरूपात. फलंदाज बाद श्रीकांत.
व्यासपीठावर प्रशांत खर्डीकर साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आपण साहेबांना देखील सन्मानित करूया. नक्कीच सन्मान जरूर त्या ठिकाणी केला जाईल. मात्र त्या दरम्यान आपण मॅचच्या दिशेने वळूया. नवीन फलंदाज सोमनाथ भालेकर आलाय. राजू पाटील फलंदाजी करत असताना फारसं काही करू शकला नाहीये, परंतु गोलंदाजी करत असताना चांगली सुरुवात आपल्या टीमला देत असताना आपण या ठिकाणी पाहतोय. इनफ टोटल जरूर नाहीये, परंतु ते कंप्लीट करू द्यायचं नसेल तर मात्र गोलंदाजी प्रत्येक गोलंदाजाला चांगली करावी लागेल. षटकातील हा शेवटचा बॉल. या बॉलेस ऑन साइडला प्रहार तर झालाय. फटका चांगला आहे. नंदू पाटील टीमचे कॅप्टन त्या ठिकाणी आहेत. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट होत आहेत. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न, मात्र रनआउटची विकेट. फलंदाज बाद सोमनाथ. आपल्यामध्ये प्रशांत खर्डीकर साहेब उपस्थित आहेत. अगदी वेलात वेल काढून या स्पर्धेला सदिच्छा भेट त्यांची आपण पाहतोय. त्यांना मात्र या ठिकाणी सन्मानित केलं जाईल. भगवान दादा भोईर साहेबांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान त्या ठिकाणी आपण पाहतोय. नक्कीच अगदी जवळचे मित्र आहेत. आपण पाहू शकता भगवान दादा भोईर साहेब सोबतच रामदास शिलके साहेबांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान त्या ठिकाणी होत आहे. प्रशांत खर्डीकर साहेबांना या ठिकाणी सन्मानित केलं गेलं आहे. मायेची उबदार श्वाल प्रेमाचं प्रतीक सोबतच या स्पर्धेची गोड आठवण मोमेंट सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं गेलं आहे. बोलूया आपण मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालंय. पहिल्या षटकाची समाप्ती 3 गडी बाद 6 धावा धावफलकावर आहेत. उर्वरित 18 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 18 बॉल मध्ये 30 धावांची आवश्यकता. नवीन फलंदाज सोपान मैदानाच्या आतमध्ये आलाय. सोपानवर मात्र जबाबदारी अधिक वाढली या ठिकाणी, कारण आता मात्र 18 बॉल आणि 30 धावांची आवश्यकता आहे. षटक क्रमांक दुसरा बॉलिंग ट्रॅकवर ज्ञानदेव पाटील येत आहेत. देऊन बंशी शेठ यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. ज्ञानदेव बॉलिंग ट्रॅकवर. या वलेचा बॉल ऑन साइडला उडवलाय. बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक जज करतात, मात्र चुकी झाली आहे त्या ठिकाणी आणि चुकीला माफी नाहीये. बॉल निघून जातोय सीमारेषा पार. मिळतील 4 धावा. चौकार. उपस्थित आहेत, आपण त्यांना देखील सन्मानित करूया. शुभ सन्मान व्यासपीठावर केला जाईल. जगनशी डोंगरे, भगवंतदा भोईर साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान त्या ठिकाणी होत आहे. या स्पर्धेला सदिच्छा भेट त्यांची आपल्याला पाहायला मिळते आणि या आयोजकांच्या वतीने हा सन्मान त्या ठिकाणी होत आहे. ज्ञानदेव पाटीलचा पहिला बॉल ज्यावर चौकार आलाय. सोपानने अकाउंट ओपन केलंय 4 धाबांच्या मदतीने. खर तर झेलची संधी होती, मात्र संधी स्वीकारली नाहीये संजय पाटील यांनी. कॅच सोडली की मॅच. फुल टॉस आहे. समोरच्या दिशेने बॉल उडवलाय. क्षेत्ररक्षक राजू पाटील अगदी वेगाने बॉल पर्यंत पोहोचतात. 1 धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण होतात.
आपल्यामध्ये सन्माननीय दत्ताशेठ गोंधली देखील उपस्थित आहेत. आपण साहेबांना देखील या ठिकाणी सन्मानित करूया. सचिनजी गोंधले यांचे काका आहेत. अर्थातच सचिनजी गोंधले यांनी देखील आम्हाला चांगली साथ दिली आज दिवसभर. या वेळेचा बॉल खोलवर टप्प्याचा होता बाट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. बॉल मात्र निर्धाव जातोय. सोपानचा रोल अत्यंत महत्वाचा असेल या मॅच साठी, कारण 15 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 15 बॉल मध्ये 24 धाबांची आवश्यकता आहे. दत्ताशेठ गोंधली यांचं स्वागत व्यासपीठावर होत आहे. मिलिंद भाऊसाहेब यांच्या शुभ हस्ते आपण पाहू शकता सन्मान. या वेळेस देखील संधी सोडली त्या ठिकाणी. सोपानला पुन्हा एकदा जीवनदान म्हणावं लागेल. या चुका कुठेतरी टीम दापोडेला नक्कीच महाग पडतील, कारण सोपान अत्यंत महत्वाचा खेळाडू आहे. या बॉलवर 2 धावा आल्या, धावफलक पुढे सरकले आणि आता मात्र 14 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 14 बॉल मध्ये 22 धावांची आवश्यकता. नंदेव पाटील गोलंदाज जरूर प्रयत्न करतायत, परंतु क्षेत्ररक्षकांची साथ मिळत नाहीये. षटकातील पुढचा चेंडू समोर सोपान. या वेळेचा बॉल चांगला आहे. नक्कीच सुरेख चेंडू हे आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता. अगदी वाईट पट्टीला टार्गेट केलं गेलंय त्या ठिकाणी. बॉल मात्र निर्धाव गेलाय. चांगला बॉल नांदेव पाटील यांच्या माध्यमातून. प्रत्येक निर्धाव चेंडू मात्र टीम भावालेवर दबाव निर्माण करेल. या वेळेस देखील खोलवर टप्प्याचा चेंडू होता, परंतु मुभा होती की एक धाव कंप्लीट होईल आणि ती झाली देखील. शेवटच्या बॉलवर सिंगल आणि या सिंगल सोबत धावफलक पुढे सरकलंय. 3 गडी बाद 15 धावा धावफलकावर. 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. मात्र अजूनही 2 षटकं बाकी आहेत आणि येणाऱ्या 2 षटकांमध्ये अर्थातच 12 चेंडू आणि 21 हे समीकरण आपण या ठिकाणी पाहतोय. लो स्कोरिंग मॅच जरूर आहे, परंतु चांगली फाईट आतापर्यंत दापोटे टीमच्या वतीने, कारण 12 बॉल मध्ये फक्त ना फक्त 15 धावा खर्च केल्यात. अजून 21 ची आवश्यकता आहे. आपण पाहतोय अमर स्पोर्ट कासने आयोजित स्वर्गीय महादेव भाऊसाहेब दलवी स्मृती चषक 2026 हे देखणं आयोजन. आज या स्पर्धेचा पहिला दिवस. पहिल्या दिवसामध्ये चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालंय. येणारे 3 दिवस अजून बाकी आहेत या स्पर्धेचे, परंतु चालू सामन्याचा विचार केला ना तर बक्षीस पात्र सामना आहे हा. कारण या ठिकाणी तुम्ही जर जिंकलात तर 1 बक्षीस जरूर तुम्हाला लागू होईल, परंतु हारलात तर मात्र शांत घरी जावं लागेल. यस, पुन्हा एकदा आपण मॅचच्या दिशेने वळूया. बॉलिंग ट्रॅकवर मनोज पाटील. अत्यंत महत्वाचं षटक आहे, षटक क्रमांक 30. कारण या षटकापासून आपल्याला समजेल की शेवटच्या षटकामध्ये धावा किती उरतील. मनोज पाटील बॉलिंग ट्रॅकवर. समोरच्या दिशेने सोपान. तर सोपानकडे देखील लक्ष आहे आमचं, कारण महत्वाचा खेळाडू आहे. आणि आता मात्र या ठिकाणी आपण 21 धावा जर कंप्लीट करायच्या असतील ना तर मात्र सोपानचा रोल अति महत्वाचा आहे. षटका दिला पहिला बॉल. पहिलाच बॉल ऑफ साइडला ड्राईव्ह केलाय. फटका चांगला आहे. डीप कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण होत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट चांगलं पाहायला मिळालं.
पहिल्या बॉलवर 2 धावा आल्यात. समीकरण पुन्हा एकदा बदललंय. अजूनही 19 धावांची आवश्यकता आहे. 11 बॉलचा खेळ बाकी आहे. आज टीम भावालेमध्ये विनोद धामणे देखील नाहीयेत. काही खेळाडू आज जरूर गैरहजर होते भावाले टीमचे. पहिल्या मॅच मध्ये देखील अगदी 9 खेळाडूंसोबत सामना जिंकला होता. अकरा बॉल 19 ची आवश्यकता. अगदी कट टू कट फाईट आपण आतापर्यंत पाहतोय. येणाऱ्या फलंदाजांमध्ये नरेश घरेल हे देखील एक नाव मोठं आहे. चांगला फलंदाज आहे. षटकातील पुढचा बॉल मनोज पाटील बॉलिंग ट्रॅकवर. या बॉलेस देखील ड्राईव्ह केलाय. फटका चांगला आहे. 2 क्षेत्ररक्षकांना भेदून बॉल मात्र निघून जातोय सीमारेषा पार. अगदी महत्वाच्या 4 धावा. चौकार. अगदी क्लासिकल फटका त्या ठिकाणी पाहायला मिळाला. क्रिकेटचं सौंदर्य दर्शवणारा हा फटका. 4 धावा सोपानच्या बाट मधून आल्यात. षटकातील पुढचा बॉल. या बॉलेस मात्र डावी स्टिक सोडून चेंडू हात आलाय. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. हे अपेक्षित नसेल मनोज पाटील कडून, कारण अत्यंत महत्वाचं षटक आहे आणि या ओव्हर मध्ये अव्वांतरच्या धावांवर कुठेतरी रोख लावावा लागेल. या बॉलेस खोलवा टप्पाचा चेंडू. बॉल चांगला होता. डायरेक्ट हिटची आवश्यकता होती का हा प्रश्न जरूर मनोज पाटीलला विचारला जाईल. ओव्हर थ्रो झालाय आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्यात. धावफलक 2 ने पुढे सरकेल. धावा धावफलकावर 24. उर्वरित 9 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 9 बॉल मध्ये 12 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. 36 धावा म्हटला की या विकेटवर नक्कीच धावा कमी बनवल्या गेल्या टीम दापोडेच्या बाजूने, परंतु त्या चेस करत असताना कुठेतरी थोडी दमछक जरूर झाली आहे टीम भावालेची. मात्र एक प्लस पॉइंट की सोपान अजूनही खेळपट्टीवर आहे. 12 धावांची आवश्यकता आहे. उर्वरित 9 बॉलचा खेळ बाकी आहे. मनोज पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. या वेळेस हा बॉल सोडून दिलाय, परंतु का सोडलंय या प्रश्नाचं उत्तर सोपानकडे असेल. बॉल चांगला होता. हे आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता. बॉल मात्र निर्धाव गेलाय. समीकरण पुन्हा एकदा बदलतंय. 12 धावांची आवश्यकता आहे, परंतु आता मात्र 8 बॉल बाकी आहेत. या वेळेस ऑन साइडला काय कडक फटका आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम फटका. बॉल मात्र निघून गेलाय सीमारेषा पार. अगदी फ्लॅट. षटकार. आता मात्र उर्वरित 7 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 7 बॉल मध्ये 6 धावांची आवश्यकता आहे. आजचा शेड्यूल जर पाहायचा झाला तर नक्कीच 2 टीम गैरहजर राहिल्या आणि मात्र उर्वरित टीम मध्ये 2 ते 3 खेळाडू नक्कीच कमी होते. हे प्रत्येक मॅच मध्ये पाहायला मिळालं. त्या कारणास्तव आज संघ कोणता निघेल, अर्थातच आज संघ कोणता क्वालिफाय होईल या प्रश्नाचं उत्तर थोडं कठीणच होतं, परंतु ते कठीण सोपं करत असताना टीम भावाले 2 धावा आल्या त्या ठिकाणी आणि अशा प्रकारे षटक क्रमांक 3 चा खेळ कंप्लीट झालाय. 3 षटकांची समाप्ती. धावा किती झाल्या आहेत हे महत्वाचं नाहीये, तर आता मात्र धावा किती पाहिजेत हे अधिक महत्वाचं आहे. शेवटच्या 6 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 6 बॉल मध्ये विजयासाठी
विशाल नाईक आमचे गुणलेखक मला सांगतायत 4 धावांची आवश्यकता आहे. साधं सोपं समीकरण या ठिकाणी आता मात्र पाहायला मिळतंय. शेवटचं षटक पाहूया कोण हाताळेल, कारण या ठिकाणावर ना 4च धावांची आवश्यकता आहे. सोपन नाबाद 12 बॉल मध्ये 25 वर खेळतोय, तर लक्ष्मणच्या बॅट मधून 2 सिंगल पाहायला मिळाल्यात. सहा बॉल 4 ची आवश्यकता. अगदी साधं सोपं समीकरण आहे, परंतु सोपं काम कठीण करेल का दापोडे संघ हे देखील आपल्याला पाहावं लागेल. आज भावाले टीमच्या बाजूने देखील इम्प्रेसिव्ह कामगिरी राहिली आहे. खास करून विजय केनेने पण भरपूर इम्प्रेस केला आणि त्यानंतर सोपाने देखील चांगलं प्रदर्शन केलं या मॅच मध्ये. 32 धावा त्यामधील 25 धावा सोपानच्या बॅट मधून आल्यात आणि आता मात्र फक्त ना फक्त 4च धावांची आवश्यकता आहे. शेवटचं षटक फेकण्याची जबाबदारी पाहूया कोणत्या गोलंदाजावर दिली जाईल. यस, चिंतामण पाटील त्या ठिकाणी आहेत. खर तर पहिल्या मॅचचा विचार केला ना तर त्या ठिकाणी समीकरण टीम भावालेसाठी थोडं कठीण होतं. 12 बॉल आणि 34ची आवश्यकता होती, परंतु त्या धावा 11 बॉल मध्येच विजयने कंप्लीट केल्या होत्या. आणि आता मात्र अगदी सोपं समीकरण, 4 धावांची आवश्यकता आहे. 6 बॉलचा खेळ बाकी आहे. चिंतामण पाटीलच्या हातामध्ये चेंडू, समोरच्या दिशेने लक्ष्मण. पाहूया लक्ष्मण कशा प्रकारे फलंदाजी करेल. षटकातील पहिला बॉल, पहिलाच बॉल अगदी हलक्या हाताने खेळून काढलाय. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, 2 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत. सोपानची चांगली कॉलिंग झाली होती, मात्र त्या दरम्यान ओव्हर थ्रो. 3 धावा कंप्लीट झाल्यात आणि चौथी देखील. यस, मॅच फिनिश. सामना जिंकला या ठिकाणी जयनमन भावाले टीमने. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हार्ड लक टफ लक वीर तानाजी दापोडे मॅन ऑफ द मॅच, नो डाऊट अबाउट दॅट. ज्याने ठोकल्या 25 धावा, नाव आहे सोपान गुलवी. गुलबी आपण लवकरात लवकर या आणि सोबतच विजय केने प्लेयर ऑफ द डे. चला सोपान आपण मॅन ऑफ द मॅच साठी या.
मी प्रशांत खर्डीकर साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते प्रथम आपण मॅन ऑफ द मॅचची आकर्षक ट्रॉफी द्या, जी ट्रॉफी आम्हाला रामदास शिल्के साहेबांनी स्पॉन्सर केली आहे. वैयक्तिक 25 धावा सोपानच्या बॅट मधून आल्या होत्या. हे आपण पाहू शकता. मॅन ऑफ द मॅचची आकर्षक ट्रॉफी रामदास शिल्के साहेबांनी ती स्पॉन्सर केली आहे. प्रशांत खर्डीकर साहेबांच्या शुभ हस्ते आपण देतोय. त्यानंतर मॅन ऑफ द मॅच साठी गिफ्ट टॅम्पर आहे. ग्रामपंचायत सदस्य किरण शिल्लार यांनी ते आम्हाला स्पॉन्सर केलंय. त्यानंतर स्वर्गीय वासुदेव भोईर यांच्या स्मरणार्थ अजून एक गिफ्ट टॅम्पर आहे, जे गिफ्ट टॅम्पर आम्हाला सुभाष भोईर साहेबांनी स्पॉन्सर केलंय. त्यानंतर स्वर्गीय गोपाल कोल्हेकर यांच्या स्मरणार्थ जयवंत कोल्हेकर यांनी देखील आम्हाला एक गिफ्ट टॅम्पर स्पॉन्सर केलंय. कोल्ड्रिंक देखील आहे, आपण ते कोल्ड्रिंक देखील देऊया सोपानला. त्यानंतर विजय तरणे यांनी देखील आम्हाला एक गिफ्ट टॅम्पर स्पॉन्सर केलंय. रामदास शिल्के साहेबांच्या शुभ हस्ते आपण गिफ्ट टॅम्पर देतोय. त्यानंतर मिलिंद भाऊ साहेबांच्या शुभ हस्ते देखील आपण एक गिफ्ट टॅम्पर देऊया. वेल प्लेड सोपान, पुढील मॅच साठी तुला भरपूर साऱ्या शुभेच्छा असतील. त्यानंतर प्लेअर ऑफ द डे, प्लेअर ऑफ द डे साठी आकर्षक चषक आहे, जे चषक आम्हाला शरद हलके आणि राहुल हलके यांनी स्पॉन्सर केलाय. आणि प्लेअर ऑफ द डे ठरलाय विजय केने. विजय केने यांना आपण देऊया प्लेअर ऑफ द डे. आजच्या दिवसातील हा उत्कृष्ट खेळाडू एका मॅच मध्ये 46 नाबाद धावा देखील ठोकल्या होत्या. आकर्षक चषक, जे चषक आम्हाला शरद हलके आणि राहुल हलके यांनी स्पॉन्सर केलंय. धन्यवाद. तर आज नक्कीच आजच्या दिवसाचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला असं आपण जाहीर करूया. उद्या आमचं शेड्यूल बरोबर 9 वाजल्यापासून या ठिकाणी सुरुवात होईल. तोपर्यंत धन्यवाद.